आपल्या समाजाने म्हणजे जगाच्या पाठीवरती छाती ठोकपणे अभिमानाने सांगावं असं मराठा समाजाला एक संस्कृती लाभलेली आहे. मराठा समाजाला एक स्वतःचा धर्म लाभलेला आहे. मराठा समाजाला स्वतःचे आदर्श लाभलेले आहेत. लक्षात घ्या की मराठा समाजाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मराठा समाजाला वारकरी संप्रदाय कोणी टिकवला महाराष्ट्रामध्ये? वारकरी संप्रदायाचा अभिमान कोणी बाळगला? वारकरी संप्रदाय इथपर्यंत कोणी पोहोचवला? तर सामान्य मराठा समाजाचं त्यामध्ये एक मोठं योगदान आहे. म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र हे प्रगतीच्या विचाराचं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये इतर गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा इतर काही राज्य असेल जिथल्या अजूनही जुन्या काळच्या रूढी परंपरा चालू आहेत, पण महाराष्ट्रामध्ये अनेक समाजक्रांतिकारकांनी जन्म घेतला आणि महाराष्ट्र एक पुरोगामित्वाची आपली जी मशाल आहे ती महाराष्ट्राने सतत तेवत ठेवली. त्याला कारण काय आहे? त्याला कारण असं आहे की महाराष्ट्राने ब्राह्मणी धर्माच्या गुलामीवरती आपला एक स्वतंत्र उपाय दिला आणि तो उपाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाची धुरासुद्धा मराठा समाजाने सांभाळलेली आहे. त्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायाचं पार्श्वभूमी असल्यामुळे आपल्याकडे जातीवाद करण्याचा प्रश्न येत नाही. मराठा समाजाने कधीही कोणत्याही समूहाविरुद्ध जातीवाद केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवरायांचा आपल्याला आदर्श लाभलेला असल्यामुळे कर्तृत्ववान आपल्याकडे महापुरुषांची सुरुवात आपण शिवरायांपासून करतो, पण तुकाराम महाराजही त्यांच्या आधीचे आहेत. मालोजी राजे आहेत, शहाजी राजे आहेत, मासाहेब जिजाऊ आहेत. ही पार्श्वभूमी तर आहेच, परंतु हे सगळं आपल्या रोजच्या अभ्यासातून किंवा शिक्षणातून बाजूला का पडतं? याचं एक आपल्याला धोरण समजून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांचा इतिहासाची मांडणी कशी करावी याबद्दल एक रेषा आखून दिली. ती रेषा आखून दिली ज्यांना न्यायाधीश म्हटलं जातं, न्यायमूर्ती म्हटलं जातं. ते कुठल्या लेवलचे न्यायमूर्ती होते ते त्यांनाच माहिती. पण महादेव गोविंद रानडे यांनी राईज ऑफ मराठा पॉवर अशी एक 100 पानाची 60-70 पानाची एक पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकेतून त्यांनी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कसं आधीच्या संतांनी केलेल्या कामामुळे उठून दिसलं. मग दादोजी कोंडदेवाचं त्याच्यामध्ये त्यांनी उदो केलेलं आहे, भूमिका निश्चित केलेली आहे. रामदासांची भूमिका निश्चित केली आणि त्यांनी एक लाईन घालून दिली. आणि तिथून पुढे सगळ्या चरित्रकारांनी म्हणजे रानडेंनी लिहिलेलं चरित्र जे आहे 1900च्या दरम्यान, त्या चरित्राच्या लाईनवरतीच पुढची सगळी चरित्र लिहिली गेली. त्याला एकमेव अपवाद राहिला, तो म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, ज्ञानमूर्ती कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी पहिलं विस्तृत शिवचरित्र लिहिलं आणि त्यांनी सरळ सरळ त्या रानडेंच्या पुस्तकावर टीका केलेली आहे. परंतु त्या टीकेचं महत्त्व आपण समजून घेत नाही. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे स्वतः ज्ञानमूर्ती होते. मी माझ्या मांडणीमध्ये त्यांचं घेणारच आहे. परंतु कसं आपल्याला कोणता इतिहास वाचायचा, किती इतिहास वाचायचा, शिवाजी महाराजांचं कसं समजून घ्यायचं याची एक लाईन कोणीतरी घालून दिलेली आहे. आणि शिवचरित्राची लाईन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी घालून दिलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्वी जो म्हणजे जी चरित्र आत्ता अवेलेबल आहे, कारण या अलीकडच्या काळामध्ये शिवचरित्र असं समग्र लिहिलं गेलं नाही. जी शिवचरित्र लिहिली गेलेली आहेत ती रानडेंनी घालून दिलेल्या दोरीमध्येच लिहिली गेलेली आहेत. खरं म्हणजे एक अलीकडच्या काळाला लागू होईल, आधुनिक सगळ्या साधनांचा वापर केला जाईल आणि आता जे समोर आलेले सत्य आहेत त्या सगळ्याची एकत्र मांडणी केली जाईल. असं एक विस्तृत शिवचरित्र लिहिण्याची खरे म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठी गरज आहे. बघूया आपल्याला पुढे काळात शक्य झालं तर आपण त्याची काही रचना करता येते का. परंतु एक लक्षात घ्या की आपल्याला आपण काय अभ्यासायचं, आपण कोणती आर्ग्युमेंट करायची, आपण कोणते तर्क मांडायचे, हे सगळं कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्या पलीकडे जात नाही. तर हे का सांगितलं मी? त्याचं कारण असं आहे की आज आपल्यावरती जातीयवादाचा आरोप होतो. आज आपल्यावरती दलितांवर अन्याय केल्याचा आरोप होतो. आज आपल्यावर गावात पाटीलशाही केल्याचा आरोप होतो. हे खरं आहे की नाही हे कधी आपण तपासलं का? आपण हे तपासलं पाहिजे की आपण उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्यासमोर जेवढा आला त्याच्यावरून उदाहरण घेऊ.
छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कुठेही अस्पृश्य वर्गावर अन्याय झाल्याचा उल्लेख आहे का? जर छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये 18 पगड जातींना इक्वल स्थान होतं, कर्तृत्वानुसार महाराजांनी प्रत्येकाला त्यांचं पुरस्कार दिलेले आहेत आणि त्यांच्या जबाबदारीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे काम दिलेलं आहे. एकूण स्वराज्य निर्मितीमध्ये सगळ्या जाती समूहाचं कॉन्ट्रीब्युशन योगदान राहिलेलं आहे, हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजे मराठा समाजाने कधीही शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठा जातीभोवती करण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणजे मराठा समाजाने आजपर्यंत एवढे बदनामी अंगावर घेतली, एवढे आरोप सहन केले, पण कधी शिवचरित्राला मराठा जातीचा इतिहास म्हणून कधी मराठा समाजाने मांडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाजी महाराज हे सगळ्या जाती जमातीचे होते, महाराष्ट्राचे होते. आपण तर त्यांना राष्ट्रपुरुष मानतो, जगाने आदर्श घ्यावा असं छत्रपतींचं कर्तृत्व आहे असं आपण मानतो. आपण कधीही छत्रपतींकडे एका जातीचा राजा म्हणून बघत नाही. ही आपली खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात जर मराठा समाजाच्याकडून दलितांवर अन्याय झाल्याचा, किंवा दलित तर तेव्हा शब्दही नव्हता, अस्पृश्यांवर अन्याय झाल्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. आता असं म्हटलं जातं की बाबा तो इतिहास सांगितला गेला नसेल. आपण महात्मा फुलेंकडे येऊया. महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. मी परवा पण सांगितलं की महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड ही जे पुस्तिका लिहिली ही कुणब्यांच्या अवस्थेसाठी लिहिलेली आहे. माळी धनगर प्रगत शेतकरी आहेत असं त्यांचं मांडणी आहे, आणि कुणबी जो समाज आहे तो मराठा समाज आहे असं महात्मा फुलेंचं मांडणी आहे. म्हणजे महात्मा फुलेंची मांडणी ही कुणबी समाजाबद्दलची आहे, आणि कुणबी समाजाची वाताहत किती झालेली आहे हे महात्मा फुलेने शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये सांगितलेलं आहे. एकूण महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयामध्ये कुठेही या कुणबी मराठा समाजाने किंवा गावातल्या त्याला कोणी पाटील म्हणत असेल, ते पाटीलकी तर कशी लयाला गेली याचं महात्मा फुलेंनी इत्थंभूत वर्णन केलेलं आहे. परंतु महात्मा फुलेंच्या सगळ्या मांडणीमध्ये गावकुसातला हा जो मराठा समाज आहे, ज्याला ते कुणबी म्हणतात, त्या समाजाने अस्पृश्यांवर अन्याय केल्याचा महात्मा फुलेंनी कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. आता हे महात्मा फुलेंचं वाङ्मय वाचताना तर स्पष्ट आहे, जे महात्मा फुलेंचे अन्वयी म्हणून घेतात त्यांनी याचा बारकाव्याने विचार केला पाहिजे. उलट महात्मा फुले असं म्हणतात की सगळे जे मांग, महार, मराठा, कुणबी, माळी जे कोणी सगळे धनगर असे आहेत ते सगळे एका रक्ताचे आहेत असं म्हणतात. महात्मा फुलेपासून प्रबोधन युगाला महाराष्ट्रात सुरुवात होते, त्यामुळे महात्मा फुलेंचा विचार आपण आधी करूया. महात्मा फुलेने म्हटलंय का गावकुसातला मराठा समाज, कुणबी समाज अस्पृश्यांवर अन्याय करतो म्हणून? का म्हटलं नाही? त्यांना काय ज्ञान नव्हतं गावचं? वस्तुस्थितीच ते सांगत होते, पण त्यांनी असं म्हटलं नाही. हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. मग महात्मा फुलेने काय सांगितलं? महात्मा फुलेने हिंदू धर्माला शिव्या दिल्या का? महात्मा फुलेने हिंदू धर्माला शिव्या दिलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती पण समजून घ्या. महात्मा फुलेने फक्त ब्राह्मण वर्गाने आणि जे कोणी धनदांडगे लोक गावात बसलेले आहेत किंवा जे लोक सामान्य समाजावरती अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध भूमिका मांडलेली. म्हणजे महात्मा फुलेने शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया या सगळ्यांवर समान पद्धतीने अन्याय होतो ही मांडणी केलेली आहे. या सगळे तिन्ही गट शूद्रचे, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया हे शूद्रांचाच भाग आहे, आणि सगळा हा शूद्रांचा समूह आहे, आणि त्या शूद्रांच्या समूहामध्ये मराठा समाज आहे, हे महात्मा फुलेंचं महत्त्वाचं प्रतिपादन आहे. मग असा शूद्र समूहात जर मराठा समाज असेल तर त्याने कधी दलितांवर अन्याय केला हे महात्मा फुलेंना तर कधी दिसलं नाही. महात्मा फुलेनंतर जे सत्यशोधक अनुयायी झालेत 1950 पूर्वीच्या काळामधला विचार जर आपण केला तर त्यांनी सुद्धा असं कधी म्हणलं नाही की गावकुसामध्ये मराठा समाजाने किंवा कुणबी समाजाने दलितांवर आणि अस्पृश्यांवर अन्याय केला किंवा बलुतेदारांना त्यांनी त्रास दिला, असं तर काही सत्यशोधकाच्या अनुयायाने कुठे म्हटलं नाही. हे आपण मुद्दाम होऊन लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंची साक्ष मराठा समाजाने काढलीच पाहिजे की महात्मा फुले का म्हणत नाही मराठा अन्याय करतात म्हणून. याचा अर्थ मराठा समाज जो गावकुसातला आहे त्याची ताकदच नव्हती अन्याय करायची, इतकी त्याची सुद्धा सामान्य समाजासारखी अवस्था होती, त्याच्या हातात शक्तीच नव्हती. राजकीय दृष्ट्या तर तो रसातळाला गेलेलाच होता, पण आर्थिक शैक्षणिक तर त्याला काही त्याच्या हातात उरलेलं नव्हतं, आणि तो खायला मोताद असलेला समाज असं महात्मा फुलेंची मांडणी आहे.
आणि महात्मा फुलेंची मांडणी आपण नक्की लक्षात घेतली पाहिजे, कारण प्रबोधन युगाची सुरुवातच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या पासून झाली. छत्रपती शिवराय हा त्यांचा पण आदर्श आहे आणि छत्रपती शिवरायांनी केलेल्या पराक्रमामुळे आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केल्यामुळेच तर महात्मा फुलेंनी पण पुढे एक मोठं महान कार्य केलेलं आहे. आणि महात्मा फुले हे छत्रपती शिवरायांच्या कार्याला जोडणारा दुवा आहे. छत्रपती शिवरायांच्या सामाजिक रचनेबद्दल जर सांगायचं तर त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जमातीचे लोक असायचे आणि कुटुंबाला कधीही ते युद्धावर घेऊन जात नव्हते. सैन्याला कमीत कमी गरजा ठेवायला ते सांगायचे आणि सैन्याचे सगळे व्यवहार एका ठिकाणी होण्याची पद्धत छत्रपतींच्या राज्यामध्ये होती. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा 1750च्या दरम्यान पेशवाईचा उदय झाला आणि खरा महाराष्ट्राचा घात सुरू झालेला आहे. म्हणजे महात्मा फुले कोणाला विरोध करतात तर ब्राह्मणांना विरोध करतात, ब्राह्मण्याला विरोध करतात, ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायाला विरोध करतात. ही परिस्थिती छत्रपतींच्या काळात सुरू झालेली होती. पण छत्रपतींना त्या काळामध्ये तलवारीच्या जोरावर म्हणजे राज्य करता येत होतं. पण इंग्रजांच्या काळानंतर म्हणजे 1750 नंतर पेशवाईचं राज्य आलं. पेशवाईच्या राज्यानंतर अस्पृश्य लोकांवरती अन्याय व्हायला सुरू झाले. ते सुद्धा मराठ्यांनी अन्याय केला असा इतिहास नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजावर जो आरोप होतो तो सुरू कुठून झाला याचा आपण शोध घेतला पाहिजे. म्हणजे महात्मा फुले मराठा समाज हा अन्याय करणारा समाज आहे अशी मांडणी करत नाहीत. का त्यांना मराठा समाजाचा अन्याय झाला असता तर दिसला नसता का? दिसला असता, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. महात्मा फुलेंच्या एकूण कार्याची सगळं इत्थंभूत माहिती आणि अभ्यास गेल आंबवेट या लेखिकेने मांडलेला आहे. ती थोर समाजशास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी महात्मा फुलेच्याच एकूण चळवळीवरती PhD केलेली होती. त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, दी कल्चरल रिव्होल्ट इन वेस्टर्न इंडिया, दी नॉन ब्राह्मीण मुवमेंट नावाने. त्याच्यामध्ये त्यांनी महात्मा फुलेच्या एकूण चळवळीमध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती होती याची मांडणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. गेल आंबवेटच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे की महाराष्ट्रातली त्या काळातली जमिनीची वाटणी कशी होती. म्हणजे हे 1923च्या आधीचा काळ सांगतोय मी, की त्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या काळामध्ये जमिनीची वाटणी कशी होती याबद्दल गेल आंबवेटने एक टेबल दिलेला आहे. एकदा मी खास मराठा समाजाकडे जमिनी याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ करीन की मराठा समाजाकडे जमिनी आहेत याचं काय वास्तव आहे आणि खरं काय आहे, कोणाकोणाकडे महाराष्ट्रात जमिनी आहेत परंपरेने, याची मांडणी एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे मी करील. पण त्या गेल आंबवेटने स्वतंत्र टेबल देऊन असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे सावकार आहेत, ब्राह्मण आहेत, यांच्याकडे जमिनी एकवटलेल्या आहेत. मराठा समाजाकडे जमिनी आहेत, कुणब्याकडे जमिनी आहेत, माळ्यांकडे जमिनी आहेत, ही गोष्ट खरीच आहे. पण पूर्वाश्रमीची जिला महार जात म्हटलं जात होतं त्यांच्याकडे सुद्धा जमिनी आहेत. विदर्भामध्ये अनेक शेतकरी महार जातीचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ओघाओघाने एक विषय अजून सांगून ठेवतो की जेव्हा आपल्या म्हणजे पाठी लागलेला आहे तो म्हणजे खैरलांजीचा विषय. या खैरलांजीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे. त्याची वस्तुस्थिती मराठ्यांनी पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे की त्या खैरलांजीशी मराठा समाजाचा काही संबंध नाही आहे. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या खैरलांजीवरून जातीवाद किंवा अस्पृश्यांवरच्या अन्यायाचा जेव्हा इतिहास सांगितला जातो किंवा उदो केला जातो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या खैरलांजी प्रकरणामध्ये जमीनदार हा मागासवर्गीय ज्याला SC समाजाचा होता आणि ज्यांच्यावर अन्याय झाले ते भटक्या समाजाचे लोक आहेत. त्या भटक्या समाजाचे त्यांनी मजुरीचे पैसे दिलेले नाही ही वस्तुस्थिती, म्हणून त्यांनी ते अतिरेक केलेला आहे, त्याला जाळलेला आहे. हे सुप्रीम कोर्टात चाललेला खटला असल्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती सर्वत्र प्रसूत झालेली आहे. तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला खैरलांजीची माहिती मिळून जाईल की त्या बहुत मांग्यांचा जाळून मारणारे लोक कोणत्या जातीचे होते, ते मराठा नव्हते. ही वस्तुस्थिती, मी त्या जातीचं नाव आत्ता घेऊ इच्छित नाही, पण ते गरीब मजूर होते, ही वस्तुस्थिती पण आपण लक्षात घ्या. त्या ठिकाणी जमीनदार हा SC प्रवर्गाचा होता, ही वस्तुस्थिती पण लक्षात घ्या. म्हणजे जमिनी असलेले लोक आहेत. मराठ्यांकडेच फक्त जमिनी नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, हे लक्षात घ्या तुम्ही. विदर्भामध्ये मराठा नगण्य आहेत का? मग तिकडे नाहीत का साखर कारखाने, तिकडे नाहीत का गिरण्या, तिकडे नाहीत का कोऑपरेटिव्ह, सगळं आहे तिकडे पण.
आणि जमिनी काही फक्त मराठा समाजाकडे नाही महाराष्ट्रामध्ये, ज्या मागासलेले म्हणवणाऱ्या समाजाच्याच जमिनी विदर्भामध्ये आहेत. मग ते ओबीसी असतील, तेली असतील, माळी असतील, सगळ्या जमिनी तर त्यांच्याकडेच आहेत. महारांकडे पण जमिनी आहेत विदर्भामध्ये. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. जातीवाद करण्याचा हा मुद्दा नाही आहे, पण आपण जातीचं नाव घेऊन जेव्हा जमिनी मराठ्यांकडे आहे असं म्हणतो तेव्हा कोणत्याही जातीचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे म्हणून मी जातीचा उल्लेख करतो. तर जातीनिहाय जमिनीचं वाटप गेल आंबेडकरने दिलेलं आहे. त्यावर मी कधीतरी एकदा जरूर व्हिडिओ करील की जमिनीचं नेमकं महाराष्ट्रातलं क्षेत्र कसं वाटलेलं आहे आणि मराठा किती उत्पन्न मिळवतात त्यांच्याकडे असलेल्या जमिनीतून. ॲव्हरेजच महाराष्ट्रातली जमीन धारणा आता 1.44 हेक्टर आहे. म्हणजे सगळे मार्जिनलाइज झालेले आहेत शेतकरी, ते कोणत्याही जातीचा असो. आता फार जमीन धारणा आता गावाकडे उरलेली नाही, ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आपण ही आर्ग्युमेंट त्या पद्धतीने स्ट्रॉंगली करत नाही. खैरलांजीचं तर आपल्याला घोडा अंगावर घ्यायची गरजच नाही आहे. महात्मा फुलेंनी मांडणी केलेली नाही आहे मराठा समाज अन्याय करतो म्हणजे मराठा समाज अन्याय करत नाही हे महात्मा फुलेच्या एकूण वाङ्मयातून आपल्याला स्पष्ट दिसतं, किंवा महात्मा फुलेंनी मराठा समाजावरती अन्याय करणारा समाज म्हणून मांडणी केलेली नाहीत. मग महात्मा फुलेंना हे दिसलं नसतं का? नेमकी सामाजिक परिस्थिती महात्मा फुलेंना माहिती नव्हती का? एक शेतकऱ्याचा आसूड फक्त वाचा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल महात्मा फुले मराठा समाजाचं वर्णन किती बारकाईने करतात आणि त्यांची अवस्था किती बारकाईने सांगतात हे आपल्याला सहजपणे कळून येईल. त्यामुळे महात्मा फुलेंचं वाङ्मय आपण लक्षात घेऊया. त्यानंतर आपण विठ्ठल रामजी शिंदे हे एक नाव लक्षात घेतलं पाहिजे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक लक्षात घेण्यासारखा विषय आहे. म्हणजे छत्रपतींच्या म्हणजे अनुयायांमध्ये जसं महात्मा फुलेंचं एक नाव येतं तसं महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचंही नाव येतं. हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी तर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जेवढं योगदान दिलेलं आहे आणि मूलभूत योगदान दिलेलं आहे त्याला तुलनाच नाही. बांधवांनो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचं सगळं कुटुंब मुंबईच्या झोपडपट्टीत राहून आणि एकूणच महाराष्ट्रभर त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी मूलभूत काम केलेलं आहे. त्यांनी तर इंग्रजांकडे 1000 एकर जमीन मागितली होती, ज्यामध्ये फक्त मातंग समाजाची वस्ती करून त्या ठिकाणी त्यांना प्रस्थापित करून त्यांना उद्योग, शिक्षण त्यांची व्यवस्था करण्याचा विठ्ठल रामजी शिंदेंचा प्लॅन होता. सातारा जिल्ह्यातच ते एक गाव आहे. पण ती जमीन इंग्रजांनी मिळू दिली नाही. कदाचित त्यावेळेला राजकारण शिजलं असेल. परंतु विठ्ठल रामजी शिंदेने केवळ शिक्षणाचा प्रसार केला नाही पद्धदलितांमध्ये, तर त्यांच्यामध्ये राहून त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश दाखवायचा प्रयत्न केला. आणि झोपडपट्टीत राहून हे मराठा कुटुंब, चांगल्या सधन घरातलं मराठा कुटुंब जेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांनी अस्पृश्योद्धाराचं जे काम केलेलं आहे ते फार मूलभूत काम आहे. त्यांनी अस्पृश्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणजे ITI म्हणजे व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं. औपचारिक शिक्षणाचा त्यांनी प्रयत्न केला आणि विठ्ठल रामजी शिंदेंना त्यांच्या आईवडिलांनी तर मदत केलीच. पण जनक्का शिंदे नावाची विदुषी विठ्ठल रामजी शिंदेची भगिनी ह्या हेडमिस्ट्रेस होत्या. एका शाळेमध्ये हेडमिस्ट्रेस होत्या, मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी तिथला राजीनामा देऊन विठ्ठल रामजी शिंदेच्या डिप्रेस्ड क्लास मिशनमध्ये स्वतः सगळी धुरा सांभाळली. त्यांचे वडील अकाउंटंट म्हणून त्यांच्या मिशनमध्ये काम करत होते. आणि विठ्ठल रामजी शिंदेंनी हे डिप्रेस्ड क्लास मिशन 1906ला सुरू केलेलं आहे मित्रांनो. आणि विठ्ठल रामजी शिंदेंना महारांचा विठोबा असं सुद्धा म्हटलं जात होतं. एक लक्षात घ्या तुम्ही. विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यांचे खरे खरे तारणहार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. इथे कोणाशी तुलना करण्याचा तर माझा हेतू नाही आहे, पण कोणाला तुलनात्मक अभ्यास करायचा असेल अकॅडमिकली तर ते मुक्त्यार आहेत. पण विठ्ठल रामजी शिंदेंचा इतिहास हा आपल्याला अभ्यासलाच पाहिजे. मराठा समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद असं हे विठ्ठल रामजी शिंदेंचं नाव आहे. त्यांना कर्मवीर म्हटलं जातं, त्यांना महर्षी म्हटलं जातं. विठ्ठल रामजी शिंदेंचा अस्पृश्यांच्या चळवळीमधलं योगदान, त्यांनी डिप्रेस क्लास मिशन 1906 साली 1905ला सुरू केलं, 1906ला सुरू केलं आणि
त्यामध्ये त्यांनी ठासूनपणे भारतात सांगितलं की 1/6 भारत हा अस्पृश्य आहे. हे वाक्य विठ्ठल रामजी शिंदेंचं आहे बांधवांनो, हे फार पूर्वीचं आहे. 1/6 भारत हा अस्पृश्य आहे, हे विठ्ठल रामजी शिंदेंचं वाक्य आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्यांबद्दलच्या अभ्यासाला अजूनही तोड नाही आहे बांधवांनो. त्याने मूलभूत भारतभर ब्रह्मदेश इकडं श्रीलंका इथल्या सगळ्या अस्पृश्यांचा मूलभूत जेनेटिकल अभ्यास केलेला आहे की अस्पृश्यता आली कुठून, या अस्पृश्यांमध्ये साम्य काय आहे, याच्यामध्ये काही वंशिक भेद आहे का. तर विठ्ठल रामजी शिंदेने सांगितलं हे वंशवादाचा विषय नाही आहे. विठ्ठल रामजी शिंदेने म्हणजे या मूळ जो इतर सामान्य समाज आहे त्याचाच हा घटक आहे त्यांनी सांगितलं. आणि अतिशय मूलगामी असं चिंतन, मूलगामी असं लेखन, संशोधन हे विठ्ठल रामजी शिंदेंनी भारतातल्या आणि ब्रह्मदेश आणि श्रीलंकेच्या अस्पृश्यांबद्दल मांडलेलं आहे. हे अस्पृश्यांबद्दलचं विठ्ठल रामजी शिंदेंचं काम मराठ्यांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. ही एक अभिमानास्पद सुवर्णपान आहे इतिहासातलं. आणि मराठ्यांनीच वाचलं नाही तर दुसरे कसे वाचतील, कारण इथे तर आता जातीचा एवढा बोलबाला आहे की आपण असल्या अपेक्षा या काळात तरी करू शकत नाही. विठ्ठल रामजी शिंदेंच्या एकूण मांडणीमध्ये अस्पृश्यतेच्या विरुद्ध आणखी महत्त्वाचं काम केलेलं आहे, ते म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनाला पॅरलल अस्पृश्यांसाठीचं अधिवेशन, अस्पृश्यता परिषद भरवायचं काँग्रेसकडून त्यांनी काम करून घेतलं. आणि त्यांच्या प्रयत्नातून मुंबईमध्ये 1917ला एक परिषद, 1918 माझ्या माहितीप्रमाणे एक अस्पृश्यता विरोधी परिषद झाली. आणि त्यामध्ये भारतातल्या 300 म्हणजे महामानव जे आपण ज्यांना आता म्हणतो त्यावेळेचे नेते, त्या सगळ्यांचे मी अस्पृश्यता पाळणार नाही, मानणार नाही अशा पद्धतीचे एक निवेदन ठराव करून घेतला. आणि काँग्रेसमध्ये सुद्धा अस्पृश्यता विरोधी ठराव विठ्ठल रामजी शिंदेच्या प्रयत्नाने केला गेला. काँग्रेसला आता जरी कोणी महत्त्व देत नसलं तरी त्यावेळेला काँग्रेस ही भारताची एक प्रातिनिधिक संघटना होती. विठ्ठल रामजी शिंदेंनी काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा अस्पृश्यतेच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. विठ्ठल रामजी शिंदेंचं लिखाणसुद्धा अत्यंत मूलगामी आहे. केवळ अस्पृश्यांबद्दलचंच नाही, एकूण सामाजिक अवस्थेबद्दलचं सुद्धा लिखाण खूप मूलगामी आहे. पण अस्पृश्यतेच्या बद्दलचा अधिकार त्यांनी मिळवलेला होता आणि त्यांना सार्थपणे महारांचा विठोबा असंही म्हटलं गेलं. ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे, हा कोणाला लपवायची काही गरज नाही आहे. त्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे एक अभिमानाचं पान आहे. जसं महात्मा फुलेंचं कार्य आहे तसंच स्वतंत्र स्वयं प्रेरणेने आणि प्रज्ञेने विठ्ठल रामजी शिंदेंनी त्यांचं काम केलेलं आहे. जे नाव आपण फारसं चर्चेला घेत नाही असं नाव आहे, म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेंच्या कुठल्याही वाङ्मयात मराठा समाज, दलितांवर, अस्पृश्यांवर अन्याय करतो अशा पद्धतीचं मांडणी नाही आहे. त्यांनी पण समग्र मांडणी केलेली आहे. उलट विठ्ठल रामजी शिंदेंनी साऊथ बरो समितीसमोर मराठा समाज याला राजकीय आरक्षणाची गरज आहे असं मांडणी केलेली आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्यतेच्या बद्दलच्या विषयावर जर कोणाला चर्चा करायची अकॅडमिकली इच्छा असेल तर माझी तयारी आहे. त्यांच्यावर जे आक्षेप घेतले जातात, त्यांच्या विरुद्ध कसा जातीवाद केला गेला हा सगळा इतिहास आहे, पण मी आता त्याच्यात जाणार नाही. मराठा समाजाने जे वाचायचं आहे ते त्यांचं कर्तृत्व वाचायचं आहे, त्यांनी केलेली चांगली कामं वाचायची आहेत. विठ्ठल रामजी शिंदेनंतरचं एक नाव येतं ते ज्ञानमूर्ती कृष्णाजी अर्जुन केळुसकर. हे सुद्धा कोकणातले मराठा यांचं खूप महत्त्वाचं योगदान इतिहासामध्ये आहे. यांनी उपनिषदांचं भाषांतर केलं, यांनी खूप पुस्तकं लिहिली, बुद्धाचं चरित्र त्यांनी लिहिलेलं सर्वांना माहिती आहे. पण मी मागाशीच उल्लेख केला की महादेव गोविंद रानडेंनी जे राईज ऑफ मराठा पॉवर लिहिलं त्यामध्ये खरं व्हिजन हे कसं बाजीरावाला होतं, शिवाजीचं फक्त महाराष्ट्रापुरतीच दृष्टी होती अशी मांडणी त्यांनी केली. आणि ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या राज्याला कशी संतांची पार्श्वभूमी होती, नाही तर यांना ते जमलं नसतं अशा पद्धतीचा आशय त्यातून व्यक्त होतो. त्याच्यावरती उत्तर म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी शिवाजी महाराजांचं एक विस्तृत चरित्र 1905च्या दरम्यान लिहिलं आणि ते चरित्र आजही उपलब्ध आहे. त्या चरित्रात त्यावेळेला जेवढे अवेलेबल सोर्सेस होते तेवढे त्यांनी वापरले. त्याच्या पुढे आता अनेक गोष्टीचा उल्लेख येतो आणि अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत.
जसं महात्मा फुलेने छत्रपती शिवरायांचा पोवाडा त्यावेळेला ग्रँड डपने जो इतिहास लिहिला त्याच्या आधाराने लिहिला, तसं केळुसकरांच्या चरित्राला काही मर्यादा असू शकतात, पण ते चरित्र आहे. ते शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी रानड्यांनी जी धाटणी घालून दिली त्याच्या म्हणजे त्याच्या बाँड्रीज ओलांडणारं आहे. आणि त्यांचं कर्तृत्व एवढंच नाही बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात जर पहिला कोण मराठा आला असेल, म्हणजे मराठे अनेक आले पण ज्याचं नाव घेतलं पाहिजे असा मराठा बाबासाहेबांच्या आयुष्यात आला, ते म्हणजे ज्ञानमूर्ती कृष्णाजी अर्जुन केळुसकर. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि या कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी बाबासाहेबांना कमी गुण होते, 37% गुण होते, पण एक अस्पृश्य समाजातला मुलगा मॅट्रिक उत्तीर्ण झाला याचं त्यांना जे समाधान होतं, त्या समाधानाच्या प्रित्यर्थ त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या वस्तीमध्ये सत्कार घडवून आणला, पब्लिक फेलिसिटेशन केलं, एक सार्वजनिक सत्कार घडवून आणला. आणि त्या सत्काराच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी स्वतः लिहिलेलं बुद्धाचं चरित्र भेट दिलं होतं. इथं कर्तृत्व नाही, कर्तृत्व याच्या पुढे हे बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकरांना आयडेंटिफाय करून त्यांना एस्टॅब्लिश करण्याच्यासाठीची सुरुवात कोणी केली असेल तर ती कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक झाले, मग आता पुढच्या शिक्षणाचं काय असा जेव्हा विषय आला तर तेव्हा स्वतः कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाडांची भेट घडवून दिली. सयाजीरावांकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांनी त्यांची अवस्था सांगितली. एक अस्पृश्याचा मुलगा शिकतोय, त्याला तुम्ही स्कॉलरशिप दिली पाहिजे असा आग्रह सयाजीराव गायकवाडांकडे कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी केला. आणि पूर्ण BA पर्यंतची जी स्कॉलरशिप आहे ती सयाजीराव गायकवाडांच्या राज्यामधून बाबासाहेबांना मिळाली आणि बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं. बाबासाहेब BA झाल्यानंतर पुन्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर सयाजीरावांकडे त्यांना घेऊन गेले आणि यांना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे, तुम्ही यांना स्कॉलरशिप द्या. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पुन्हा 2 वर्षाची परदेशात जाऊन शिकण्यासाठी बडोदा संस्थांमधून स्कॉलरशिप मंजूर केली आणि त्या स्कॉलरशिपच्या आधाराने बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकण्यासाठी गेले. पण तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांना अजून शिक्षणाची ओढ लागली आणि आणखी बाबासाहेबांनी अर्ज केला की मला अजून 2 वर्षाची स्कॉलरशिप वाढवून द्या. बाबासाहेबांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला होता बडोदा संस्थांशी की या 2 वर्षाची स्कॉलरशिप झाल्यानंतर, माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी येऊन बडोदा संस्थांमध्ये नोकरी करील. तर त्यावेळेला आणखी 2 वर्षाची स्कॉलरशिप मागितल्यानंतर प्रशासनिक अडचणी आल्या असतील किंवा काही झालं असेल, सयाजीरावांना 2 वर्षाची स्कॉलरशिप देणं शक्य झालं नाही. त्यांनी 1 वर्षाची मात्र स्कॉलरशिप वाढवून दिली आणि त्या पूर्ण परदेशातल्या शिक्षणाला अशा प्रकारे सयाजीराव गायकवाडांचं योगदान मिळालं आणि त्या योगदानाचा पाया आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर. हे कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं आपण हे योगदान कधीही विसरू नये, उलट हे योगदान वारंवार सांगितलं पाहिजे. जसं अस्पृश्यांच्या जीवनातलं विठ्ठल रामजी शिंदेंचं योगदान तर आपण खरं म्हणजे पाठ केलं पाहिजे की त्यांनी काय केलेलं आहे, नेमकं त्यांनी केलेलं संशोधन आपण समोर आणलं पाहिजे. तसंच कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं पण आपण जे काम आहे, बाबासाहेबांच्या आयुष्यातलं जे त्यांचं योगदान आहे ते समोर आणलं पाहिजे. आता सयाजीराव गायकवाडांनी जी स्कॉलरशिप दिली, बाबासाहेब परत आले, बडोदा संस्थांमध्ये नोकरीला गेले, त्यांना अन्याय झाला असं बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. अन्य कुठे मला ते वाचायला मिळालं नाही त्यांच्याशिवाय इतर वाङ्मयामध्ये. पण बाबासाहेबांनी तिथली नोकरी सोडून परत आले. त्यानंतर बाबासाहेबांनी मुंबईत आल्यानंतर काही नोकरी केली आणि परत परदेशात राहिलेलं शिक्षण घ्यायला गेले. आर्थिक अडचण आल्यानंतर बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना पत्र लिहिलं आणि आर्थिक मदत मागितली. शाहू महाराजांनी ती मदत केली. सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांचं बाबासाहेबांच्या आयुष्यातलं योगदान हे सर्वश्रुत आहे.
परंतु जेव्हा दलितांवर अन्याय करणारा समाज म्हणून आपल्यावर जेव्हा आरोप केला जातो मराठा समाजावर, तेव्हा आपण हे कधी सांगतो का बाबासाहेबांना उभं करण्यामध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर किंवा सयाजीराव गायकवाड किंवा छत्रपती शाहू महाराज यांचं योगदान कसं काय विसरता तुम्ही? हे मराठा नाहीत का? विठ्ठलरामजी शिंदेंनी आयुष्यभर अस्पृश्यांसाठी आपलं कौटुंबिक आणि सगळं आयुष्यपणाला लावलं, ते मराठा नाहीत का? ते कसं विसरलं जातं? हे कधी आपण ऐकवलं का कोणाला? हे आपल्याला लक्षात ठेवून ह्या आर्ग्युमेंट कराव्या लागतील. एक लक्षात घ्या की सयाजीराव गायकवाडांचा पूर्ण इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांचं पण चरित्र आधी आपल्याला माहिती आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांचं कार्य तर महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठा समाजाला आणि मागास समाजाला माहिती आहे. 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी रिझर्वेशन दिलं. ते रिझर्वेशन नसतं दिलं तर पुढच्या रिझर्वेशनचा पाया घातला गेला असता का? रिझर्वेशनचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही मराठा माणसाचं योगदान कसं काय विसरू शकता? तुम्हाला सांगायचं म्हणजे 1882 मध्ये सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या संस्थानामध्ये सगळ्या जाती धर्मासाठी शिक्षण खुलं केलं आणि त्यात आदिवासी अस्पृश्यांसाठी सुद्धा शिक्षण खुलं केले. आणि 1894ला सयाजीराव गायकवाडांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केलेला आहे असा हा महाराज आहे. म्हणजे आचार्य काँग्रेसचे एक नेते आहेत, माझ्या माहितीप्रमाणे कुरपलानी त्यांचं नाव असावं, आठवलं तर पुन्हा सांगेल. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की म्हणजे भारतात 2च असे धोरणी आणि असे राजे होऊन गेले की ज्यांनी समाज सुधारण्याचं आणि सामाजिक कल्याणाचं काम केलं. त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं त्यांनी जसं नाव घेतलं तर तसंच त्यांनी सयाजीरावांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. हे लक्षात घ्या की कोणीतरी साऊथमधला एक काँग्रेसचा नेता, काँग्रेसचे अध्यक्षही राहिलेले आहेत, त्यांचं नाव आठवलं तर मी सांगेन, तर त्यांनी हे कर्तृत्व ओळखलेलं आहे. पण मराठा समाज हे कर्तृत्व ओळखत नाही. छत्रपती शिवरायांचं नाव आपण घेतो पण हे ऐतिहासिक नाव आहे. आपल्याला प्रबोधन युगातली नावं समोर घ्यावी लागतील. त्यामध्ये आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची नावं आपण लक्षात का घेत नाही? बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये नाव कोणाचं आहे? कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज. म्हणजे जसं महारांचा विठोबा ही उपाधी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंना लाभली, ती फार पूर्वीच्याच काळात लाभली, बाबासाहेबांचं कर्तृत्व सुरू होण्याच्या आधीच्या काळात लाभलेली आहे. तसंच म्हणजे बाबासाहेब जेव्हा शिकून भारतात आले तर बाबासाहेबांना माणगावच्या परिषदेमध्ये प्रस्थापित करण्याचं कामही छत्रपती शाहू महाराजांनीच केलेलं आहे. बाबासाहेबांच्या म्हणजे उपस्थितीमध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा नागपूरला अस्पृश्यता परिषद भरली, त्या परिषदेला शाहू महाराज गेले म्हणून त्यांना धेडांचा राजा म्हटलं गेलं. म्हणजे धेडांचा राजा ही उपाधीसुद्धा मराठा छत्रपतीलाच मिळालेली आहे. महारांचा विठोबा ही उपाधीसुद्धा मराठा कर्तबगार महामानवालाच मिळालेली आहे. हे आपण कसं काय विसरतो? आणि एवढं काम त्यांनी केलेलं आहे आणि ज्या काळामध्ये गरज होती त्या काळात केलेलं आहे. म्हणजे हा काळ कोणता आहे? पेशवाईने सर्व हाहाकार माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. अस्पृश्यता खूप वाढलेली आहे. महात्मा फुलेने जनजागृती केली पण प्रत्यक्ष काम केलं ते या म्हणजे प्रत्यक्ष कामाचा जर उल्लेख करायचा असेल तर विठ्ठलरामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांनी जमिनीवर खूप मोठं काम उभं केलेलं आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि आपण त्या समाजात जन्मलेलो आहोत ज्या समाजाचे ते नेते आहेत, घटक आहेत आणि राजे आहेत. असे सयाजीराव आणि शाहू महाराज आणि विठ्ठलरामजी शिंदेंसारखे महर्षी आपल्या समाजाला लाभलेले. आपण याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हे छातीटोकपणे सांगितलं पाहिजे की हे महामानव नसते तर पुढचा इतिहास कसा राहिला असता.
महात्मा फुलेंनी वाङ्मय लिहिलं, महात्मा फुलेंनी शैक्षणिक चळवळ केली, महात्मा फुलेंनी अस्पृश्योद्धार केला, यात काही डाऊटच नाही. त्यांनी मुळातच महाराष्ट्रातली प्रबोधन युगाची सुरुवातच महात्मा फुलेंनी केली, हे आपल्याला नतमस्तक होण्यासारखाच विषय आहे. परंतु प्रत्यक्ष कार्याचा जेव्हा विषय येतो, प्रत्यक्ष विस्तृत व्यापक भूमिकेचा जेव्हा विषय येतो, राबवून दाखविण्याचा जेव्हा विषय येतो, तेव्हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज या 3 महामानवांना जर वगळलं तर अस्पृश्यतेबद्दलचं कार्य हे अपुरं राहतं भारतातलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 3 महामानवांनी सामाजिक योगदान ज्या पद्धतीने दिलं, त्याने काही फक्त अस्पृश्यांचाच उद्धार केला नाही, त्यांनी सगळ्या ओबीसी, ज्याला ओबीसी म्हणवणारे लोक आहेत, त्या सगळ्या जातींचाही त्यांनी उद्धार केला. त्यांनी मराठा समाज त्याचाच भाग म्हणून मराठा समाजाच्यासाठी खूप मोठं काम केलं. जसं शाहू महाराजांनी 1902ला आरक्षण दिलं, तर ते काय फक्त अस्पृश्य लोकांनाच दिलं नाही, ते सगळ्याच मागास समाजाला दिलं. त्यात मराठाही होते, त्याला तथाकथित ओबीसी पण होते. जे आरक्षण 1920ला मिळालं, त्यात मराठ्यांबरोबर हे सगळे तथाकथित ओबीसी म्हणून घेणारे घटक मराठा आणि तत्सम जाती म्हणून होते. म्हणजे मराठा अँड इक्विव्हॅलंट, म्हणजे तत्सम म्हणजे मराठा समकक्ष असलेल्या जाती यांना 1920 साली म्हटलं गेलं. आणि आज ते स्वतःला वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा इतिहासाचा मोड आहे, इतिहासाचा विपर्यास आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठा समाजाने जे महामानव मराठा समाजामध्ये होऊन गेले, त्यांचा इतिहास जरूर आपल्या समोर ठेवला पाहिजे आणि आर्ग्युमेंट करायला शिकलं पाहिजे. मग ह्या महामानवांनी जे काम केलं, त्यांना दिसलं नाही का मराठा समाजाचा अन्याय? मराठा समाज अन्याय करण्याच्या परिस्थितीत नव्हताच. मुळे मराठा